मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे। हे स्मारक कुठं उभारलं जाणार आहे आणि यासाठी कोणत्या आमदारांनी पुढाकार घेतलाय सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। दादा कोंडकेंनी आपल्या अतरंगी अभिनयानं आणि संवादानं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं। आता त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जन्मगावी म्हणजेच भोर तालुक्यातील इंगवली इथे एक शानदार स्मारक उभारण्यात येणार आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे स्मारक साकार होत असून यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी विशेष राजकीय पुढाकार घेतलाय। या स्मारकाच्या कामाला मोठी गती देण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी आपल्या आमदार निधीतून तातडीनं 50 लाख रुपयांचा निधी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। नुकतीच इंगवली इथं शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांची एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये स्मारक उभारणीवर सर्वांचं एकमत झालं। दोन्ही आमदारांनी शासकीय अधिकाऱ्यांसह जागेची प्रत्यक्ष पाहणी केली असून प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आलेत। आजपर्यंतचा दादा कोंडकेंचा सर्वाधिक आवडलेला तुमचा चित्रपट कोणता आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।